तर आपण 2-4 महिन्यानंतर परत चाललोय आता वणीगडावर आता आपल्याला झालं ते पोलीस त्याचा दर्शन आलं. लोकल होते त्याच्यामुळे वाचलो. आणि यावेळेस आपल्याबरोबर 2 मित्र आहे. मी आहे, एक ओम आहे आणि महेश आहे. तिघजण चाललोय ट्रिपल सीट चाललोय. आणि रस्ते वगैरे चांगली गाडी आपलीच घेतली. टेबल सीट विदाऊट हेल्मेट विदाऊट लायसन्स काहीच नाही आपल्याकडे. गाडीचे डॉक्युमेंट पण घरी सगळं काहीच नाही. तर रस्ते वगैरे चांगले आहे. आणि इच्छा एकच आहे का लवकरात लवकर दर्शन झालं पाहिजे आणि म्हणजे वेळेवर दर्शन झालं पाहिजे. जास्त काही गडबड नाही झाली पाहिजे. बघू काय होतं आता. माझ्याकडे रस्त्याचं काम चालू आहे असं. त्याच्यामुळं गाडी थोडी सांभाळून चालवायला लागत नाही. आणि काही काही असे जन्मदोष आहे मध्ये घुसत आहे का आज इकडे मागे पुढे आजूबाजूला काहीच पाहते नाही. डायरेक्ट तेरा गांड्या डायरेक्ट मध्ये घुसत आहे. जाऊ नये धावू नये. हे बघ, आज 18 फेब्रुवारी तर उद्या 19 फेब्रुवारी मुळे जागी जागी दिंडोरी मध्ये जे आहे रस्त्याला दिंडोरी मध्ये 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 असे कार्यक्रम आहे. तेव्हा मग उद्या महाराजांची जयंती शिवजयंती त्यामुळं कार्यक्रम चालू आहे. आणि जेणेकरून तयाऱ्यामुळं गर्दी होती मध्ये मध्ये रस्त्यामध्ये. आणि हे बा देवीच्या म्हणजे मंदिराकडं गडाकडं जायला अशी ग्रीनरी आहे रस्त्यामध्ये. आणि ग्रीनरी अशी की ते पूर्ण फुलांचे झाडे आहे. भरपूर मोठं जवळजवळ 10 नाही एवढा 5-6 किलोमीटर पर्यंत असं पूर्ण फुलांचं जंगलच आहे मध्ये. आणि ग्रीनरी वगैरे आणि समोर समोर आता डोंगर वगैरे दिसायला लागला मस्त. देवीच्या गाड्याच्या जवळच आलो आपण. इथून काय 40-45 किलोमीटर राहिले. थोडं राहिले आता. रस्त्याची कंडिशन थोडी चांगली आहे आणि वातावरण मस्त आहे. आम्ही तिघे फुल मजा करीत चाललोय, फुल एन्जॉय करीत चाललोय. मजा येऊ राहिली. वातावरण पण एकदम निसर्गरम्य नाही का. एकदम असं पसंत पडन असं. आणि सकाळी निघायला ना आता टाइमच झाला थोडा. लवकर निघणार होतो 8 वाजता पण मग निघता निघता बार 10 वाजून गेले. 10 वाजता मग सिन्नरमध्ये येता येता 10:30, नाशिकमध्ये येता येता बारा 11. आता जवळजवळ 12 वाजता आले अंदाजे. हा. आणि वाटत आहे दर्शन वगैरे वेळेवर होईल आणि गर्दी नाही राहणार आहे शक्यतो कारण आज बुधवार आहे. गर्दी शक्यतो सोमवारी जास्त राहते. सोमवार मंगळवार तेव्हा बुधवारी तेव्हा आज काही राहत नाही. आणि गाडीनं ॲव्हरेज पण चांगलं दिलं आहे. आपली गाडी जी स्पोर्ट सेगमेंटमधली सगळ्यात मोठी गाडी 135 सीसीची. गाडीने ॲव्हरेज दिलं आहे जवळजवळ 35-40चं. ट्रिपल सीटला आम्ही जवळजवळ 90-100च्या स्पीडने चाललोय. रस्ता चांगला आहे तेव्हा गाडी पण पळवायला मजा येते आणि सेफच आहे. कंट्रोल एवढंच पळवतो आम्ही पण. आणि टर्न टून मस्तपैकी रस्त्याला वळण वगैरे एकदम घुमावदार आहे. मस्त आहे वातावरण एकदम. एकदम भारी वाटतं नाही का तिघांना पण. तर तुम्ही पण जर कोणाचा प्लॅन असेल तर जाऊन या. रस्ते वगैरे चांगले आहे. आता नाशिककडे हायवे जो आहे ते सिन्नरपर्यंत तो मध्ये मध्ये खराब होता. आता तो काम झालंय तेव्हा 1 नंबर रस्ता होईल एकदम. गाडी चालवायला पण मजा येते. आता आमच्या गाडीचे सस्पेन्शन दोन्ही पण पुढले पण म्हणजे खराब आहे, मागले पण खराब आहे. दोन्ही पण चेंज करायला येले. पण मग जवळ भेटते तेव्हा चाललंय आपलं. बाकी आपण काही लोड नाही घेत. मग तरी पण आम्ही टेबल सीट चाललोय आणि काय वाटत नाही रस्ता चांगला आहे तेव्हा मग जास्त काही एवढं फील होत नाही का सस्पेन्शन जास्त खराब आहे म्हणून. आणि हे बघ इकडे गाड्या वगैरे येत आहे. असं काही वातावरण आहे. बघा आता थंडीचे दिवस आहे तेव्हा तुम्ही पण थोड्याफार ट्रिप काढा. ट्रिपचा प्लॅन करा आणि या देवांना पण. आता पोहोचलो आम्ही इतक्यातच इथं पार्किंग वगैरे केली गाडी. इथं गाडी पार्किंगचे पैसे घेते नाही पण मग इथं विषय असा आहे नेमका का आपल्याला त्यांच्याकडून आहे ना ते पूजेचं साहित्य वगैरे घ्यायला लागतं. तर थोडंफार 2-3 ठिकाणी फिरा. थोडं लाळ्या दूध मागा काही ठिकाणी रेट कमी काही ठिकाणी रेट जास्त आहे. आणि इथं बँड वगैरे पण वाजते. देवीची मिरवणूक आहे आज असं आहे अंदाजे. हो मिरवणूकच आहे. आणि देवीच्या कळस वगैरे दाखवायचा प्लॅन आहे काहीतरी आज. तर मी इथं कळस वगैरे आणलाय. गाडीमध्ये कळस आहे आणि चालतं दर्शन वगैरे घेतो तिघांनी पण. आणि निघालो थोड्या वेळ इथं उभं राहिलो मस्त व्हायची बँकेचा आवाज वगैरे ऐकला फक्त थोडंफार स्पीड घेतलं.
त्याच्यानंतर आम्ही शाळेवर गेलो, हातपाय धुतले मस्तपैकी, थोडं फ्रेश झालो आणि ते दोन मग निघालो हळूहळू पायरी मार्गाचा. आणि पायरी मार्गाने वर आल्यावर बा इथे दिसतं आम्ही इथून वर आलो पायरीनी आणि इथून परत पुन्हा वर निघालो. तर पायरीनी अशा काही पायऱ्या काही जास्त म्हणजे जास्त हाईट नाही पायरींची, तेव्हा चालायला पण जास्त ठीक होत नाही. आता वर आलो इथं, इथे माकडं आहे भरपूर जास्त. हे काय करताय आमच्या हातातलं जे आपल्याकडे राहतं ना विसरून जात आहे. ते दुसरं काय जास्त काय म्हणजे दुखापत करते नाही तर यांना काय घाबायचं एवढं काम नाही. आणि आले आले आपलं देवीचं लांबून दर्शन झालंय. पण मग गर्दी आहे, पण एखाद्या तासामध्ये दर्शन होऊन जाईल आपलं, काही काय प्रॉब्लेम नाही. असा एक अंदाज आहे, होऊन जाईल दर्शन. आणि इथं लोक सेल्फ्या वगैरे काढताय, व्हिडिओ काढताय, इथं मनाई आहे तरी पण काढताय, चालतंय एवढं काही नाही. फक्त मंदिराच्या मध्ये गेल्यावर मध्ये फक्त मोबाईल नाही ओपन करून देते. हे बा आपण आता आलोय बाग दरवाजापर्यंत आलोय, दर्शन थोडं राहिलं आपलं. तसं देवीचं एकदम दर्शन झालंय आपलं थोडं लांबून. हे बा आमचा प्लॅन आहे इथं फोटो वगैरे काढायचा, पण मग हे काय काढून देणार नाही. हे घरच्या लगेच पुढं पाठवतंय, त्याला पुढं चालत राहा म्हणतात. हे बा मध्ये असं काही आहे फुलांच्या माळी वगैरे मस्तपैकी सजवलेले एक नंबर देवीचं मंदिर. आतमधून गर्भगृह म्हणता याला, तरी गर्भगृह एकदम मस्त सजवलेलं होतं. दर्शन वगैरे झालं आपलं. आता आपण खाली उतरतो इथून पायरी मार्गाने. आलो एक म्हणजे पायरी मार्ग दोन, एक उतरायचा एक खाली यायचा. आपण पहिल्याने गेलो दुसऱ्याने खाली आलो. तर निघालो घराच्या दिशेने. दर्शन वगैरे एकदम व्यवस्थित झालंय आपलं, जेवण वगैरे झाले. आता नाही सकाळी नाश्ता झाला होता, जेवण नाही झालंय अजून. जेवण आता जाता जाता रस्त्यात एखाद्या थोडं हॉटेल बघू आपल्या बजेटमध्ये आणि तिथंच जेऊ, कारण इथं मंदिराच्या जवळ जवळ थोडं महागच पडेल आपल्याला. त्याच्यामुळं कसं थोडं पैशाची पण बचत केली पाहिजे. आणि बघू पुढे जाऊन बजेटमध्ये हॉटेल बघू, जेवण वगैरे करू आणि मस्त घराचा रस्ता पकडून. आता आम्हाला ऑलरेडी 4 वाजले, निघायला 4 वाजले होते तिथून. आणि परत फुलांचे वगैरे रिटर्न रस्ता आपला. मग परत आता घराकडे निघालो. रस्ता चांगला आहे, रस्त्याचा काय प्रॉब्लेम नाही एवढा, फक्त एवढंच आहे थोडंफार काळजी घेत जा, दुसरा काही विषय नाही. तर हे बघ आपण परत आलोय डोंबिवली रोडने मस्त नाशिककडे निघालोय. जुन्या रस्त्यात आलोय आपण आणि पुन्हा गर्दी लागली आपल्याला. हे बघा असं काही तयारी भरपूर चांगल्या प्रकारे तयारी येतं, एकच नंबर, आवडला आपल्याला. हा थोडी गर्दी आहे याच्यामुळे, कार्यक्रमामुळे मध्ये मध्ये गर्दी होती काय त्यामध्ये, मग काय प्रॉब्लेम नाही. त्यासाठी आपण काय जास्त जास्त थोडा वेळ लेट होणार, त्यावेळेस जास्त किती होणार. चला भेटू मग पुढल्या व्हिडिओ मध्ये. आवडला तर लाईक शेअर नक्की करा. थँक्यू.